महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात 10वीचा निकाल हा मे महिन्यात जाहीर करण्याची पहिलीच वेळ आहे। मंडळाने 10वीची परीक्षा संपल्यानंतर अत्यंत कमी कालावधीत हा निकाल जाहीर करण्याची किमया साधली आहे। यापुढे अशाच पद्धतीने निकाल कमी वेळेत जाहीर होऊन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी घेता येण्यासाठी मंडळ कार्यरत असल्याची ग्वाही मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे। राज्य मंडळाची स्थापना साधारणतः 1966 मध्ये झाली। त्यानंतर मंडळाने 10वी आणि 12वीची परीक्षा घेण्यास सुरुवात केली। या दोन्ही परीक्षांना साधारण 28 ते 30 लाख विद्यार्थी बसतात। त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची एकाच वेळी परीक्षा घेऊन त्यांना निकाल पारदर्शक पद्धतीने वेळेत प्रसिद्ध करण्याची जबाबदारी मंडळावर असते। या परीक्षेच्या निकालावरच उच्च शिक्षणाच्या सर्व प्रवेश प्रक्रिया अवलंबून असते। त्यामुळे मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार फेब्रुवारीच्या 3ऱ्या आठवड्यात 12वीची तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात 10वीच्या परीक्षेचे आयोजन करण्यास सुरुवात होते। त्यानंतर 12वीचा निकाल साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात तर 10वीचा निकाल साधारणतः 10 दिवसांनी जाहीर करण्यात येतो। ही प्रक्रिया वर्षानुवर्ष सुरू आहे। कोरोनाच्या कालावधीत निकाल थोडा उशिरा जाहीर झाला, मात्र त्यानंतर या परीक्षांचे वेळापत्रक अत्यंत काटेकोर पद्धतीने तयार करून निकाल हा वेळेत लावण्याबाबत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आग्रह धरला। त्याचाच परिणाम म्हणजे गेल्या वर्षी 10वीचा निकाल 2 जून रोजी जाहीर झाला। 12वीचा निकाल 25 मे रोजी जाहीर झाला, मात्र यंदा 12वीचा निकाल 21 मे तर 10वीचा निकाल 27 मे रोजी जाहीर झाला। म्हणजेच मंडळाच्या स्थापनेपासून इतिहासात 10वीचा निकाल मे महिन्यात जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे। मात्र राज्य शिक्षण मंडळाच्या या कामगिरीमुळे 10वीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या वाटा लवकरच मोकळ्या झाल्यामुळे मोठा फायदा झालाय। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक।